षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत। पहिल्या षटकामध्ये एकंदरीत मिलिंद नाको या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम। अर्नाळा गावातील एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं, आज ते HDFC बँकेमध्ये म्हणून कार्यरत आहेत आणि क्रिकेटवर अफाट प्रेम असलेलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं। स्टार्ट ऑफ द मॅच, 4 षटकांचा एकंदरीत खेळ पाहायला मिळेल। गेल्या मॅचचा हिरो AVN आपल्याला पाहायला मिळतोय, काय जबरदस्त गोलंदाजी केली होती, फर्स्ट विकेट हॅट्रिकचा मान मिळवला होता, तोच गोलंदाज आपण पाहत आहेत। पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉलने सुरुवात जरूर केली आणि मुंबईकर याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला। पहिली धाव स्वैर माऱ्याने होत असताना पाहायला मिळते, एक्स्ट्रा स्वरूपात धाव खर्च केली गेली, संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली। गेल्या मॅच मध्ये जबरदस्त टार्गेट सेट केलं होतं 94 धावाचं, त्यामध्ये अक्षय सोनी, अक्षय पाटील, निलेशने काय बॅटिंग केली होती, कणखर फलंदाजी। ऑन साइडला खेळला गेलाय, फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाने केली चुकी, त्या ठिकाणी एकदा वर्जित केली जाते। फलंदाज आहे त्या ठिकाणी निलेश आणि निलेशच्या बॅटमधून एक धाव येते। 38 सर्कल मध्ये पाहायला मिळतो मॅकमिलन गोविंदला आपण पाहू शकाल, उत्तमचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। पहिली बाईक आपण पाहू शकली, एक जबरदस्त मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता, एक बाईक नावावर ज्याच्या आपण पाहू शकता यंदाच्या मोसमामध्ये तोच खेळाडू मॅकला आपण पाहतायत। पुन्हा एकदा बॉल तयार, हा चेंडू पहिला न्याळला, सरळ सोडून दिला आणि अक्षय सोनी थोडेसे हतबल झाले, असं वाटलं होतं की व्हाईट बॉल येईल परंतु पंचांची घारीसारखी नजर पाहायला मिळते आणि ॲक्युरेट डिसिजन काय असतं हे मात्र दर्शवून देत असताना आज दीपेश दिंडेकर पुन्हा एकदा पंचांच्या भूमिकेत, म्हणजेच धावपळ काय असते हे मात्र त्यांच्याकडून सातत्याने आपण पाहिलं। बारकाईने लक्ष देणं, यज्ञेश गोदावरीकर आमच्या व्यासपीठावर प्रत्येकाचं स्वागत करण्यासाठी तत्पर आहेत, म्हणजेच आयोजकांची भूमिका एक वेगळीच असते आणि हे आमचे लाडके कलाकार आहेत जे पडद्याच्या पाठीमागे नेहमीच चांगल्या प्रकारची भूमिका निभावत असतात, कारण घर कमी आणि मैदान जास्त हेच मात्र समीकरण म्हणजेच आयोजन पाहायला मिळतं। संघाची धावसंख्या फलकावर झालेली आहे 3। AVN पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने उलटॉस बॉल, ऑन साइडला जबरदस्त मनगडाचा वापर केला, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा सनसनाटी षटकार। रॉकी ग्रुप चषकामध्ये राहुल पाटील यांचं आगमन झालं होतं, अडवलीचे उपसरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, समालोचन कक्षेला सुद्धा त्यांनी भेट दिली आणि प्राइज दिलं गेलं होतं। अशा प्रकारचे सुंदर सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 रन्स। अभिजित कोळी आमच्या समवेत आहेत, खोलवर चेंडू होता, ऑन साइडला खेळला गेला, मनगडाचा वापर केला, चेंडूला फक्त दिशा दिली, नेक्सन पुढे सरसावेल, व्हॉट अ फिल्डिंग, ग्रेट थ्रो। ही तुमची चपळाई असावी लागते निशांची, ज्यावेळेला तुम्ही बाउंड्री लाईन टच असता त्यावेळेला सुस्त असून चालत नाही, कारण जेव्हा पहिली धाव वेगाने घेतली जाते तर दुसरी धावेसाठी सुद्धा त्यांची मागणी असते की दुसरी धावेसाठी कॉल असतो, परंतु इथे निक्सनने पाहिलं की पहिली धाव वेगाने घेतली जाते म्हणजेच इथे दुसऱ्या धावेसाठी त्यांचा कॉल असेल आणि तो मी कॉल थांबवणार हेच फक्त दृष्टिकोन ठेवला आणि इथे खूप चांगली फेकी करत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड। संघाची धावसंख्या फलकावर अभिजित कोळी आम्हाला दर्शवत आहेत 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये। अप्रतिम टप्पा चूक पद्धतीने यस बॅटची एज, निलेशला सुद्धा ठाऊक होतं की बॅटला स्पर्श करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला, यस गॉन। थँक्यू। गेल्या मॅच मध्ये निलेशने 37 धावांचं योगदान दिलं होतं, या मॅच मध्ये मात्र फ्लॉप ठरला गेला। क्रिकेट हेच असतं, तुमचं सातत्य खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या पटलावर। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा आदित्य शेट्टे
यावेळेला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये जाताना. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 10 धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. इव्हीएन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ओव्हर द विकेटने विकेट टेकर गोलंदाज मी आहे. जरी 2 वाईट बॉल आले तरी सुद्धा निशांजी विव्हीएनने जी गोलंदाजी केली ना ती जबरदस्त पाहायला मिळते. आक्रमकता आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि धारदार गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. एकच धागा पकडून गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल इव्हीएनला. इथून आउटसाइड द लेग स्टंप वेग होता परंतु नियंत्रण नव्हता, अचूक टप्पा नव्हता आणि त्या कारणास्तव व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. आदित्य शेट्टी खूप चांगला बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतो. मनगड्याच्या साहाय्याने चेंडूला मात्र लांब लचक षटकार मारण्यामध्ये माहीर असलेला असा खेळाडू. तर अक्षय सोनी सारखा एक कन्सिस्टन्सी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट बॅटर. पुन्हा एकदा बॉल तयार. इव्हीएन आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. थोडासा अडथळा निर्माण होतोय. पंच डेड बॉल घोषित करतायत. पावलांमध्ये थोडासा रनअप चुकतोय. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन येणार आहे पुन्हा एकदा इव्हीएन आपल्या गोलंदाजी मार्कवर. 11 धावा गेल्या मॅचमध्ये आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर विन करून देणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो. ऑन साईडला यावेळेला प्रत्येक वॉर्ड कॅच. इथे मात्र जबरदस्त झेल टिपला. ग्रेट कॅच. मॅकू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मॅकमिलन गोविंद मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. थँक्यू. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 11 या आकड्यावरती. 11 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. या मैदानामध्ये जर पाहिलं तर ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप नायगाव VIP बॉक्स आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप नायगाव VIP बॉक्स आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिथे जर पाहिलं तर मान्यवर आहेत दीपकजी घुसेकर, परशुराम कोई, मिथुनजी कोई, जयजी भाईंदरकर आणि जगन्नाथजी दिंडेकर, चंद्रकांतजी दिंडेकर या ठिकाणी आहेत. आपण पाहतोय VIP बॉक्समध्ये ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप नायगाव आपल्याला पाहायला मिळतं. आणि अगदी जर पाहिलं तर नायगाव सोसायटीचे व्हाईस चेअरमन सतीशजी कोई साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण करूया हार्दिक स्वागत. आणि नायगाव सोसायटीचे सदस्य आदरणीय सन्माननीय हरेश्वर शिडूकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 11 धावा. यावेळेस पाहिला तर खोलवर टप्प्याला चेंडू होता. ब्रेक करण्याचा प्रयत्न अक्षय सोळीचा इथे राहिलाय परंतु इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. रायनल इतूरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलाय फलंदाजाला. अगदी खोळात हा चेंडू टाकला होता. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि ते डॉट चेंडू आला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे जय श्रीराम उत्तन या टीमची या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट यावेळेस चांगला स्ट्रोक सजवलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे तिथे चांगलं शतरक्षण आणि फक्त एक धाव या चेंडूवरती ते पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 12 या आकड्यावरती. क्रिकेटचा सुंदर खेळ तुम्ही पाहताय या क्रीडा नगरीवरती. चांगली स्पर्धा पाहायला मिळते सातत्यानं. कौतुक करावं लागेल आयोजकांचं कारण खूप कमी कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि प्रत्येक गोष्टीवरती बारकाईनं लक्ष केंद्रित केलंय. एक चांगली क्रीडा स्पर्धा रंगली आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला कम्मालीचा स्ट्रोक सजवलाय. शतरक्षक आहे तिथे. इथे चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल संपलाय खेळ. फलंदाज बाद.
थँक्यू. फुलटॉस चेंडू होता आणि फटका फसला होता. खूप चांगला झेल कंप्लीट केला गेला आणि ती विकेट मिळाली गोलंदाजाला. संघाची धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली या 12 या आकड्यावरती. क्रिकेट म्हटलं ना तर धावांची श्रीमंती, क्रिकेट म्हटलं ना तर धावांची गर्भ श्रीमंती. मग बॅट घेऊन मैदानावरती ज्या कामासाठी फलंदाज उतरलाय ना ती जबाबदारी इथे पार पाडायची आहे. मग कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा आवंडा गिरवणारा खेळ टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला इथे दाखवायचा आहे आणि अगदी तोच खेळ या मैदानावरती रंगला. दोन बलाढ्य संघामध्ये एका बाजूला नवघर संघ तुम्ही पाहताय आणि एका बाजूला जय श्रीराम उतन या टीमला देखील पाहतोय. म्हणजेच काय एक चांगला सामना पाहायला मिळतोय कारण गोलंदाजाने आतापर्यंत वर्चस्व गाजवलं या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय रायनल इतूर ओव्हर द विकेट. अक्षयच्या विरोधात इथे चेंडूला चॉप केला. कमालीचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी या चेंडूचा सन्मान केला. वेग भन्नाट आहे, वेगाचा वापर देखील करतोय आणि अफलातून गोलंदाजी करत असताना रायनल इतूर या मॅचमध्ये या षटकामध्ये अगदी कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी जय श्रीराम उत्तन या टीमची पाहायला मिळते. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. अक्षयच्या विरोधात इथे फुलटॉस चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झाला मिडॉनला. डीपमधून शतरक्षक पुढे आलेत आणि ते एकच धाव मिळते अक्षयला. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि आतापर्यंत या षटकामध्ये 2च धावा रायनल इतूर या गोलंदाजाने खर्च केल्यात. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर जास्त वर्चस्व या गोलंदाजाने गाजवलं होतं. अगदी जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय रायनल इतूर. एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. इथे देखील खोलवर टॅपाने चेंडू आहे. वाह 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 काय गोलंदाजी करतोय. अफलातून गोलंदाजी. ज्या संघाने मागील मॅचमध्ये 94 धावा केल्या होत्या अगदी त्या संघाला या षटकामध्ये अगदी जर पाहिलं तर रोखलाय. नाव आहे रायनल इतूर. अफलातून गोलंदाजी. काय म्हणाल प्रमोद सर या गोलंदाजाविषयी? कारण या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 3 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी. लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं. कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्यांनी प्रसिद्धी मिळवली आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर. अतिशय टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं रायनल इतूर. हे फक्त आता नाव नाही आहे तर हा ब्रँड बनला गेला आहे आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर ज्याने अधिराज्य गाजवलं गेलं आहे आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कर्तृत्वावर. तोच गोलंदाज रायनल इतूर. आणि काय जबरदस्त विचारसरणी त्याची पाहायला मिळाली. सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं तो गोलंदाज रायनल इतूर. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. मॅग्निफिसंट बॉलिंग. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. फुलटॉस बॉल वन हँडने चेंडूला घ्या वेळेला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराकरिता ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. 6 धावा. रेफर केलंय या स्पर्धेच्या आयोजक रेफर केले गेले. थर्ड अंपायर मॉन्टी सरांना यावं लागेल. दीपेश दिंडेकर, यज्ञेश गोदावरीकर, वकार तुर्किया, अजय कोळी, महेश घुसेकर, जयेश बोकाळे या स्पर्धेचे जे प्रायोजक आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून या स्पर्धेकरिता सातत्याने आपण पाहत आहेत आर के एंटरप्राइजेसचे रणजितदादा किनी यांना आपण पाहू शकाल. मोहनदादा पाटील, विजय शेठ पाटील. फेअर डिलिव्हरी आहे. फार वेगाने चेंडू आला होता आणि इथे जर आपण पाहिलं तर काही जबरदस्त षटकार खेचला गेला आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. निशांत म्हात्रे आज उपस्थित आहेत. भूषणजी पडवळे कालच्या दिवसात आपण पाहिलं. जनक भोईर यांना आपण पाहिलं. नितीनजी पाटील आहेत. महेश घुसेकर, जयेश बोकाळे, अक्षय भोईर. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप नायगाव यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. दीपक घुसेकर, परशुराम कोळी, मिथुन कोळी, जयेश बांदरकर, जगन्नाथ दिंडेकर, चंद्रकांत दिंडेकर, जे दीपेश दिंडेकर यांचे पिताश्री आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. नायगाव सोसायटीचे जे व्हाईस चेअरमॅन सतीश कोळी, हरेश्वर शिलूकर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक अमृतोयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मॅकमिलन गोविंद पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना जश एवन नौकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आज उदय पाटील यांची थोडीशी अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा बॉल तयार.
खूप चांगला चेंडू, फार वेगवान चेंडू होता. रिॲक्शन वरून असं वाटलं की बॅटला स्पर्श करून जाणारा होता की काय हा चेंडू. आणि यस, दीपेश दिंडेकर एक्झॅक्टली त्या ठिकाणी दर्शवतात की बॅटला स्पर्श करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. म्हणजे दीपेश दिंडेकर ऑलराऊंडरची भूमिका करत असताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट अंपायरिंग. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या फलकावर 21. अप्रतिम चांगला चेंडू होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केले प्रतीक गऱ्याने. इथून मात्र थोडंसं लेझी राहिले होते, परंतु अक्षय सोनी आपल्या स्वतःच्या एंडने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल. बाईच्या स्वरूपात एकदा मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. प्रथम फलंदाजी करताना जश 11 नवघर हा संघ 22 वर जाऊन पोहोचला गेलाय. बॉल फेकून झाले ते 4. खूप चांगली गोलंदाजी, अतिशय अचूक टप्पा आणि भेदक मारा, ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असणं फार गरजेची गोष्ट असते. वेगेबरोबर तुमचं नियंत्रण, जर या गोष्टी असतील तर डेफिनेटली जगातील सर्वोत्तम फलंदाज जरी आला तरी सुद्धा तुम्ही धाडसी मनाने चांगली गोलंदाजी करू शकता. आणि त्याचंच प्रात्यक्षिक प्रत्येक गऱ्याच्या माध्यमातून. वेगवान मारा, काय जबरदस्त गोलंदाजी केले. अनबिलिव्हेबल, क्लास, हाय क्वालिटी दर्जाची गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक यावेळेला प्रतीकच्या गोलंदाजीच्या द्वारे पाहायला मिळते. ज्या अक्षय सोनीने मात्र खूप चांगल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडलाय, त्याच फलंदाजाला मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत थांबून ठेवलं गेलंय. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू पाठीमागे निघून जाईल. चेंडू फील्ड करतील रायनल इतूर. तत्पूर्वी सिंगल मेल. हलकीशी मात्र बॅटची एज होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झाला. 3 षटकांमध्ये जस्ट 11 नवघर संघ जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर 23 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. पुन्हा एकदा निशांजी पाटील आपल्या समवेत जोडले जातील. थँक्यू. 3 षटकांचे इथे खेळ संपला आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती. जर पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. कारण चांगली गोलंदाजी राहिली आहे. हा षटक भरपूर महत्त्वाचा आहे, निर्णायक षटक आहे, अंतिम षटक आहे. त्यामुळे या षटकामध्ये चांगल्या धावा कराव्या लागतील. ओहो, वेगवान चेंडू होता, परंतु ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळाला. या एका संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. अभिषेक आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडला अक्षय सोनी या खेळाडूला तुम्ही पाहता. इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या धावफलकावरती अगदी कमी पाहायला मिळते. ओव्हर द विकेट यावेळी चांगला स्ट्रोक लॉंग ऑनला खेळले क्षेत्ररक्षक. अगदी जर पाहिलं तर बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. कमालीचा स्ट्रोक आलाय. संघर्षाचा शंखनाद करत असताना अक्षय सोनीच्या बॅटमधून येतोय धमाका.
चांगल्या पद्धतीनं टार्गेट सेट करावं लागेल नवघर या टीमला या मॅचमध्ये, कारण आतापर्यंत गोलंदाजांनी अधिराज्य गाजवला या स्पर्धेमध्ये. इथे देखील फटका फसला, शतरक्षक डाऊन द बॉल. इथे झेल कंप्लीट केली जाईल का? नाही, सुटलाय झेल आणि ते धावबाच्या स्वरूपात फलंदाज अक्षय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. काय जबरदस्त अफलातून शतरक्षण पाहायला मिळाला. झेल सुटलाय परंतु चेंडूची फेकी खूप चांगल्या रीतीने केली आणि धावबाच्या स्वरूपात इथे अक्षय बाद झालेत. क्रिकेट का खेळ और नसीब बहुत खतरनाक होता है, कभी राजा बनत है तो कभी भिकारी. अगदी तसंच काही घडलंय, कारण मागील मॅचमध्ये ज्या संघाने 94 धावा केल्या होत्या त्या संघाला अगदी कमी धावांवरती आतापर्यंत थांबवलंय. या मॅचमध्ये योगेशच्या बॅटमधून मोठा फटका, शतरक्षक डाऊन द बॉल. इथे देखील चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल, संपलाय खेळ. 1 मोर विकेट डाऊन. योगेश निघालेत परतीच्या प्रवासाला. योगेश हॅज टू द पार्ट. थँक्यू. तर प्रमोद सर, अगदी जर पाहिलं तर गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं, काय म्हणाल? अगदी जर पाहिलं तर अभिषेक ज्या पद्धतीने गोलंदाज करतोय, रायनल इतूरनं देखील इम्प्रेस केलाय. काय म्हणाल एकंदरीत या गोलंदाजांविषयी? सगळ्यांनी चांगले एफर्ट या ठिकाणी घेत गोलंदाजी केलेली आहे, कारण म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. आणि त्याच अगदी अनुषंगाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, तेवढंच उत्तम दर्जाचा प्रतीकचं क्षेत्ररक्षण, डिरेक्ट हिट, यस गॉन. काय जबरदस्त बॅकअप मिळालं होतं. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने डिरेक्ट हिट केला गेला होता. अनिकेशच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 32 या धावसंख्येवर आणि 33 धावांचं लक्ष्य. बत्तीस प्लस 3 36 धावांचं लक्ष्य असेल. 9च्या सरासरीने खेळावं लागेल. तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी राहिली. तब्बल 36 धावा, 35 धावा धावफलकावरती आणि 3 धावाची पेनल्टी. किती झालं नक्की सांगा. तर नक्कीच 33 धावा धावफलकावरती आणि 3 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील, म्हणजे 36 धावा आणि 37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं. आणि दुसऱ्या सत्रासाठी आम्हाला जॉईंट होतील महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आणि आमचे मार्गदर्शक संदीपजी गावंड सर आणि तदनंतर त्यांच्या सोबतीला अक्षयजी साटम सर देखील जॉईंट होतील. ते चंद्रपाडा या गावातून बिलॉंग करतात आणि चंद्रपाडा गौरव असं देखील त्याला म्हटलं जातं.
धन्यवाद निशांत पाटील, प्रमोदजी शेडगे, महाराष्ट्राचे नामवंत समालोचक प्रमोदजी शेडगे हे 2 दिवस या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला ते येताना दिसणार नाही, त्यामुळेच त्यांचा स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर निशांत पाटील पाये येथून बिलॉंग करत आहेत, भिवंडी इथून बिलॉंग करत आहेत आणि त्यांनी सुद्धा इथे रिझवण्याचं काम केलं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. वळी आपण अक्षय साटम यांच्याकडे, त्या ठिकाणी ते सज्ज आहेत. ओ टू यू अक्षय. चला आपण विशेष सन्मान करणार आहोत व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ सुप्रीमो आणि नुकताच पालघर भूषण या अवॉर्डनी ज्यांना सन्मानित केले, सर्वांना हवा असा आवाज आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेडगे सरांचा यथोचित आपण सन्मान करूया. नक्कीच गोड आवाज आहेत आणि आम्हाला देखील त्यांच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळते आणि त्यांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. विशेष सन्मान त्यांचा केला जाईल. तत्पूर्वी आर्थिक सहकार्य करणारे आमचे दानशूर व्यक्ती त्यांचा आपण उल्लेख या ठिकाणी करूया. सल्लाउद्दीन तुर्किया, प्रशांत शेलार, असलमजी तुर्किया, पूजाजी यादव, शौकत शेख, शरीफुल्ला, मेजर खान, कुणाल, अकबर शेख, युसुफ शेख, मोनीज खान, इरफान शेख, पप्पू, आसिफ खान जे सेनासी फूड्स चे मालक आहेत त्यांचं सुद्धा सहकार्य लाभलं आहे. रिजवान खान, बदनीसी फूड, तालिफ खान, अकरम खान, इकराम चाचा, फुरकान तुर्किया, गोशब, हिलाल शेख, नौशीद आणि कल्लू यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये केलेत. इतर जे आमचे आश्रयदाते आहेत त्यांचा सुद्धा उल्लेख आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी मी आयोजक कमिटी मेंबर्सला विनंती करतोय, प्रमोदजी शेडगे यांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. चला मॅचच्या दिशेने देखील आपण बोलणार आहोत. जिंकण्याकरता टार्गेट जो सेट केलाय पेनल्टीच्या धावा ऍड करून टोटल 37 धावेचं आव्हान समोर ठेवलंय. बिग बॅटल अँड बिग फाईट आव्हान तोकडा आहे, मात्र मॅच मोठी होईल यात काही शंका नाही. बघूया आता कशा प्रकारची मॅच रंगेल. काही मॅच लवकर समाप्त होईल की शेवटपर्यंत काटेकी टक्कर पाहायला मिळेल. चला मॅचकडे आपण होऊया. 37 धावांचं टार्गेट आहे. क्षमा मागतो मी प्रमोदजी शेडगे यांचे. थोड्याच वेळात आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर निशांत पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. 37 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर उतरलेत. स्ट्राईक इनकडे मॅकमिलन गोविंद आणि नॉन स्ट्राईक इनकडे अभिषेक पाटील. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय अक्षय सोनी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरता तो सज्ज झालाय, परंतु आमचे पंच त्या ठिकाणी सज्ज नव्हते. निरीक्षण करतायत आणि त्याच्यानंतर ते या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरता प्रवृत्त करत आहेत. हो, हा चेंडू खराब आहे. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा चेंडू आहे आणि त्या चेंडूवर एक धाव मिळाली करणाऱ्या टीमला. खातं उघडलं टीमचं. व्हाईटच्या साह्याने खातं उघडलं जातं. एक्स्ट्राच्या स्वरूपात भूमिका अदा करतोय अक्षय सोनी. हा गोलंदाज पाहायला मिळते, मात्र मॅकमिलन गोविंदचा बॅट मधून आला आहे दर्जेदार अफलातून बिग ब्लास्ट षटकार. भरपूर चाहते टेनिस क्रिकेटमध्ये मॅकमिलन गोविंद या खेळाडूचे सुद्धा आहेत, अक्षय सोनी या खेळाडूचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात आणि त्या देऊन फलंदाज फेल होतोय. विकेटचं पतन लागलाय. पहिला धक्का, धावसंख्या 7. 1 मिनिट डीजेला थांबवतोय कारण की विशेष सन्मान आपण करणार आहोत प्रमोदजी शेडगे सरांचा. गुसेकर साहेब आहेत, त्यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करणार आहोत. महेशजी घुसेकर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण पाहत आहात व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ सुप्रीमो आणि नुकताच ज्यांना सन्मानित केलाय
पालघर भूषण या अवॉर्डने प्रत्येकाला हवावाचा आवाज, कमी काळात कमी वेळात ज्यांनी जास्त प्रगती केले, आपल्या आवाजाने प्रत्येकाला मंत्रमुक्त केले असे नामवंत समालोचक प्रमोदजी शेडगे सरांचा यथोचित सन्मान. थँक्यू प्रमोद शेडगे सर, आपण या स्पर्धेला 2 दिवस दिलात, आपला आभारी आहोत. सात धावा फलकावरती लगवल्यात. 2 बॉल 7 धावा. पहिला षटकार, त्यानंतर विकेट, एक वाईड. अक्षय सोनीने कमबॅक केलाय. नेक्सन स्ट्राईक इनला आपण पाहतोय. बॅटर जागा बनवून खेळायचं होतं. इथे काय घडतंय, लाऊड अपील तर केली जाते आणि नेक्सन बघा, चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट, चांगली खेळाडू वृत्ती. आपण नेहमी क्रिकेटमध्ये म्हणत असतो की खरं खेळून हरलात तरी चालेल, खोटं खेळून जिंकण्याचा प्रयत्न करू नका. आणि इथे मात्र चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्ती जपली पाहिजे. तेच जपले नेक्सन, याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजे. विकेट डाऊन. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सो मच डीजे. धन्यवाद डीजे. आणखीन एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी मैदानाच्या दिशेने आपण वळूया. जिंकण्याकरता 37 धावांचं लक्ष होतं आणि पाठलाग करताना धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 7 धाबा आणि 2 गडी बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय, इवियन मेंडोन्सा. नेहमीच चांगलं प्रदर्शन इवियन या खेळाडूचं राहिलंय. युनिटी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी इवियन मेंडोन्सा या खेळाडूने केली होती. नुकताच ती युनिटी प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली होती सुभाष मैदान भाईंदर येथे. मोठा फटका, सुपर स्ट्रोक, बिगी षटकार. अप्रतिम प्रहार, चेंडू सीमा रेषी पार आलाय. षटकार, बॅक टू बॅक 2 विकेट गेल्यानंतर एक षटकार येते. 2 विकेट 2 षटकार या ओव्हर मध्ये आपण पाहिल्यात. स्लोवर वन चेंडूला पिक केले आणि पाठवून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. आणखीन एक येतोय धमाका, जबरदस्त फटका, षटकार. इवियन इज ऑन फायर. अफलातून बॅटिंग करतोय. आल्या आल्या कडक फटकेबाजी त्याच्याद्वारे होताना दिसतोय. याआधी लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये त्याचा षटकार आलाय. आणि आता सध्या तरी 5 बॉल मध्ये 19 धावा बनल्यात. 2 सफलता प्राप्त केल्यात. एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमला विनंती करेन की आपण सुद्धा सज्ज राहा पुढील मॅच खेळण्यासाठी. 5 बॉल मध्ये 19 धावा धाव फळकावर लागल्यात. 37 धाव संख्येचा पाठलाग करत असताना आता अक्षय सोनी त्याच्या गुडीतील शेवटचा चेंडू टाकतोय. सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतात 6 धाबा, षटकार. थँक्यू. चुकला तर ठोकला आणि इथे मात्र तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. काम 25 धावा या फलकावरती. छोटं आव्हान आहे, मात्र इथे पहिल्या ओव्हर मध्ये संदीप सर आपण म्हणू शकतो की मॅचची हवा काढले. खरं आहे. अफलातून बॅटिंग त्यांनी केलंय. 4 षटकार या इनिंग मध्ये आलेत. 1 षटकार मॅकमिलन गोविंद याच्या बॅट मधून आलाय. 25 धाबा धाव फळकावर जमा झालेत. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 12 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज योगेश आलाय. समोर अभिषेक पाटील सज्ज राहिलाय. टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू म्हणून अभिषेक पाटील या खेळाडूकडे पाहिलं जातं.
गोलंदाज तयार अभिषेक करता. ओ चांगला लेग ब्रेक आहे. जास्त बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 26 धाबा. 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि सध्या धावसंख्या झाली आहे 26 धाबा. अक्षय 11 धावा इथे पाहिजे आहेत. आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईड येत आहेत. इथे कुठेतरी पश्चाताप. वाईड म्हणजे गर्दनकाल, वाईड म्हणजे डोकेदुखी, वाईड म्हणजे प्रेशर. हे चित्र समोर येताना दिसते. क्या बात है. दशरथ दादांची आठवण तुम्ही असे शब्द वापरून अर्थातच आमच्यापर्यंत आणतायत. धावसंख्या धावपळकावर पोहोचली जाते ती 27 वर. ओ हो, घुटना टेक तमाशा देख. अफलातून स्ट्रोक. 6 धावा. षटकार. चांगला उल्लेख आपण केलात. घुटना टेक, सिक्सर देख आणि इथे मात्र 6 धावणे. धावपळक वेगाने पुढे सरसावले. 33 धावा म्हणजे ज्या धावा उरल्यात ना त्या पॅनल्टी आणि इनसाइड आउट. 1 बाउन्स, 2 बाउन्स. अक्षय पाटील येत आहेत. चेंडू अडवलाय. 2 धावा आरामात कंप्लीट आणि 2 धावेने आता स्कोरबोर्ड वरती धावा लगवल्यात 35 धावा. कुठेतरी आयोजकांचा वेळ देखील या मॅच मध्ये वाचतोय आणि शेवटची मॅच मला वाटतं जास्तीत जास्त षटकांची पाहायला मिळू शकते कदाचित. पुन्हा एकदा वाईड. 36चा आकडा समोर आलाय आणि इथे मात्र जय श्रीराम उत्तण संघाने वर्चस्व दाखवलंय. 1 धाव पाहिजे आहे या मॅच मध्ये. स्विच हिट करायचा होता. आणखीन एक निर्धाव चेंडू. डॉट बॉल जातोय. 36 धावा. उत्तम संघाने आज मात्र जबरदस्त खेळ दाखवला. नेहमीच मोठमोठ्या संघांना पराभव करणारा संघ आहे. बिग अपसेट पहिला कासरवडवली संघाला गेला आणि त्यानंतर ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा मागील मॅच मध्ये जमवल्या होत्या त्या संघाला या स्पर्धेचा लो स्कोर मध्ये ठेवून आणलंय. मॅच फिनिश. खेल खल्लास. हाय अँड हँडसम. ह्यूज इट. षटकार. मॅच फिनिश. थँक्यू. तर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचा कर्णधार आणि जय श्रीराम उत्तन संघाचा कर्णधार आपण त्वरित या टॉस करण्यासाठी आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय नायगाव सोसायटीचे व्हाईस चेअरमन आदरणीय सन्माननीय सतीशजी कोई साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत सतीशजी कोई सर आणि या ठिकाणी त्यांना आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती.